नाही जाणार मी हा वाडा सोडून। हा माझा वाडा आहे। धर्मशाळा झाली या घराची। कोणी कधी येवा, कधी बाहेर जावा, काय वया आता करा आणि उच्चार मांडू परत येवा। काय ताई, अहो बघितलास ना, जाताना कसा मान खाली घालून गेला आणि येताना बघितलास नजर खाली जायत नव्हती, मान वाकत नव्हती। काय तो आवाज काढी होता, मी जाणार नाही वाडो माझो असा। अभिराम भाऊजी काय हो, याच्या एकट्याचाच वाडो असा काय हो? आणि ह्याचो काय हक्क, तुम्ही असाच म्हणून या ना। आणि तुम्ही एकदा एका बाहेर काढूचा निर्णय घेतलास ना, सोडूचा निर्णय घेतलास ना, मग या खायच्या हक्कान म्हणताय वाडो माझो असा म्हणून? काय नाही गो, सगळी नाटका असत त्याची नाटका। एका ना होय तो वाडो सोडून जावचाच नाही होता, इतक्या सगळा सोडून गेला, मग कसा चलताला? हा, आता माझ्या लक्षात येता छायाताई। आता ह्या घर सोडून गेला ना तर गावात ते का कोण उभा नाही करूचा, आणि गाव सोडून गेला तर जे का भेटूचा ना ते का भेटूक नाही गावचा। हा, मनानच परत इला आईसरा। आई, आत्या थांबा जरा, स्वतःचाच अंदाज नका बांधू। काय घडलं असेल ना याचा विचार करा सारासा। आता ना कसलो विचार करूचो नाया, आता फक्त आमका अभिराम भाऊजींचो विचार करूचो, त्या कायरीचो विचार आमका नाही करूचो। आई, अगं काकी इथनं गेली तेव्हा तिच्या हातात सामान होतं आणि आता आली तेव्हा अशीच होती ना ती। काय झालं असेल? आजी आलेच मी। पूर्वा, काय चाललंस? काय करूचा तुका? आई, माणूस म्हणून तुम्हाला काळजी वाटत नसेल ग, पण मला वाटते। पूर्वा, बघलं सरग्या, या कावेरीच्या नादान तुझा चेडू तुझ्या विरोधात गेला। काय जादू केला ना कोणाक ठाव? कळात त्याका पण लवकर कळा। अभिराम भाऊजींका पण कळला ना? नाही तसा नाही म्हणूच होता, पण अभिराम भाऊजी तुमका सांगतोय ते का आता परत घेऊ नको, घरात बाहेर काढा ते का, बस झाली त्याची नाटका। अरे आता ते का सूट देतास, मग तुमकाच भोगूचा लागताला, कळता ना आम्ही किती बोलतो होता। घरासाठी बोलता, तुमच्यासाठी बोलता। थांब अभिरामा, काकी, कावेरी काकी, काकी काय झालंय? ഞാൻ ഇവിടെ എങ്ങനെ? നീ इथे काय? मी गेली ना इथून। हो, तू गेली होतीस, पण अगं तू आलीस परत आता। काकी, तू गेलीस तेव्हा तुझ्या हातात सामान होतं ना? ओटीची पिशवी पण होती, कुठे आहे ते सगळं? काकी काय झालंय, कुठे गेली होतीस तू? कुठून येतेस तू आता? मी घरातून गेली बाहेर, इथे कुठे मला काकी, काकी शांत शांत हो। ये बस बस इथे ये, शांत हो। हे बघ, रडू नकोस आणि आता घाबरायचं पण नाही। अगं तू आपल्याच घरात परत आलीयस,
कोणीच काहीच बोलणार नाही तुला. हा, शांत हो. अभिराम, आई सोड मला, आई सोड मला. माझा ऐक. बस 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 आहेस, बस बस. अगे पण तू किती त्या दोघांच्या मध्ये पडतो? कोणी मध्ये पडायचा नाही. मी माझ्या झिला वांगडा बोलतोय. अहो, जिल्याच्या भल्यासाठीच बोलतो आम्ही. होय गो, तुम्ही सगळ्यांचाच भला बघतास. या घराचा पण भला बघलास तुम्ही, आणि काय झाला? हा, समशान झाला ह्या घराचा. तेव्हा आता कोणी काय बोलायचा नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोण नाही. हा अभिरामा, कावेरीन केल्यान त्या बरोबर हा असा माझा म्हणणं नाही. हा पण जी माणसं तुझी कान भरतात ना, त्यांचा ऐकायचा की नाही ह्या कळण्या इतका तू शानू नक्कीच असोस. बघलं सरिता, ह्या असा असता. कोणाचा करूचा बरा तर तो म्हणता माझाच खरा. प्रत्येकाक आपला भला कळता. कोणी कोणाचा भला करूची गरज नाही. हा अभिरामा, अरे ह्यांच्यापेक्षा जास्त चांगला तू कावेरी ओळखतोस. तुका मी निर्णय घेऊक सांगितलंय, तू निर्णय घेतलंस. तेव्हा काळजावर धोंडो ठेवून तू निर्णय घेतलंस, ह्या पण माका माहित हा. पण असा कोणाच्या सांगण्यावरसून काय करण्याआधी ना, स्वतःच्या रागावर संयम ठेव आणि मगे काय ता कर. आई, कुणाच्याही सांगण्यावरून मी हे करत नाहीये. मी जे भोगलंय, मी जे सोसलंय ना, त्याचा त्रास होतो मला. कावेरीला सयाजीच्या मिठीत जे मी बघितलंय ना, ते विसरू नाही शकत मी. आणि आता हे सगळं ती दिशाभूल करण्यासाठी करते. या दोघींना दाबण्याचा प्रयत्न करते. काहीच नाही झालं असं आणतीये. या घरात आली आहे खरं ती, पण असं सहज तिला राहू नाही देणार मी. अभिदा, बरं झालं तू आलास. तू एकदा बोल रे काकीशी. तिला नक्कीच काहीतरी झालंय. तिलाही कळत नाहीये रे ती इथे परत कशी आली ते. तू बोल ना तिच्याशी. छायाताई, आता कायरी म्हातारी धडो शिकवित नाही ना, तोपर्यंत काय म्हातारीचे डोळे उघडणार नाही. हा, अगं तिचा काय संबंध ह्या सगळ्याशी? ती म्हातारी काय रेखता ना, ती का रेखू दे. याक लक्षात घे, आता अभिरामाच्या मनात कावेरी बद्दल काही एक नाही असा. समजलंस ना? बघलंस ना म्हातारीच्या पुढ्यात कसो ताड 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 पाय आपटीत गेलो वरती तो. आता त्या कावेरीचा काही एक नाही. पूर्वा पूर्वा वाईस थांब. काय झालं वर? चुलतो वर गेलो ना, काय बोलवतो? पूर्वा, सर्ग्या, आयता कावेरीच्या नादांना तुझ्या वाकड्यातच जाता. ही लक्षणं काय बरी दिसत नाही हा माका. मी गप. ते रडणं बंद कर. रडणं बंद कर. घर सोडून गेली होतीस ना ग तू? का आलीस परत? का आलीस परत? काय वाटलं तुला की तू गेलीस म्हणून वाईट वाटलं असेल आम्हाला? नाही, आम्हाला काहीच नाही वाटलं. या घरात तू असण्याची सवय झाली होती ना आम्हाला. 4-5 दिवसात तू नसण्याची पण सवय झालीच असती. सवयीचा भाग असतो. कुणापासून काहीही अडत नसतं. बोल आता, का आलीस तू परत? अभि,
मी ते कसं माहित नाही. विश्वास ठेव, खरंच. जिनं विश्वास या शब्दाची थट्टा उडवली आहे तिच्यावर कसा विश्वास ठेवायचा मी? कसा ठेवायचा विश्वास? तुझं हे बोलणं, तुझं हे वागणं, तुझं इथे असणं, त्याचा खूप त्रास होतो मला. निमूटपणे निघायचं. अभि खरंच मी कावेरी, अभि नाही जाणार इथून. वेळ आली तर तुला बाहेर काढेल. काय करतो? अहो असं काय करतात? काय चाललं आता कळूक नको. दोघा काय बोलतो कळूक नको. मग काय करूया? आपण जाऊया? नको, यांनी बघले नाही म्हणजे. बघितलं तर बघितलं ना. सांगूया त्यांका भांडण मिटव किलो. अभिराम भाऊजी, तुमचा त्रास आता बघवत नाही हो. कावेरी काकीला आपण आता समजून घ्यायला हवं ना. सगळेच तिच्या विरोधात गेले तर त्याचे परिणाम विपरीत होतील ग. भाय माझे, काय बघ तोऱ्यात गेला ता. राग बघितलास डोळ्यात? काय झालं काकी? भूक लागली हा काय? अगं ये ना, बस. मी वाढते जेवायला, बस. घे का. पूर्वा, खाऊ दे गाजी. 2 दिवसापासून काही खाल्लं नाहीये तिने. भूक लागली असेल. अगो पाणी तरी देते का? ठसको लागात. काय घे हाता? आमका काय कधी भूक लागत नाही की काय? ही काय जेवण्याची तरा झाली? आहे ह्या काहीतरी भलताच असा लावसाट असाई. घास घेत घराचो, गिळाण टाकीत घर. बाहेर काढू खोय आहे का? आई, अगं ती जेवणाच्या ताटावर बसली. आत्ता वाद नको. अगो जेवणाच्या ताटावर ह्या काय असा बसतो? घरातली सून साशिये समोर असा बसून गिळात? आम्ही नाही बाबा असा खाणं. आणि आहे तुम्ही तरी सांगा, तुमच्या सासवे समोर तुम्ही असा बसून जेवला होतास काय? अगे बघतस काय अशी? एका जेवणाच्या ताटासकट बाहेर काढ. आई बघलास? त्यातही बघलास कसा गेला ता? आई या बरा नाही असा. मी सांगतोय त्या करा. काय करू? बाहेर काढू? अगो सारखा आपला बाहेर काढा लावसाट असा. अगो त्याची मनस्थिती तरी बघा ना. अगो ते का शांत होऊ दे. बाईल माणूस असा रात्री अपरात्री बाहेर काढला आणि काही पर्यंत घडला म्हणजे ता काय नाही. मीच काय, कोणी पण ते का बाहेर काढायचा नाही. मग ना का टाळून बसा लाडक्यासून एक लावस टिक्क्या. पूर्वा तू चल. तू जा, मी येते. येते मी नाही. चल माझ्या मागण्या चल. लय झाले तुझे लाड.
अभिरामा काय रे बाहेर खाय चाललो आणि बिस्तर घेऊन सो. अगं ते गरम होत होतं मला, म्हटलं जरा बाहेर झोपू, हवा लागेल. हा म्हणजे तुझी झोप कायमची उडली ती बहिणीक दिसणार नाही. ज्याच्यामुळे या सगळा झाला ना तावर खुशाल खोलीत निजला आणि माझा भाव चाललो ओसऱ्यावर निजा. अरे काय झाला? तुका सांगताय का सगळा रामायण परत. बघ जरा झिलाकडे स्वतःची खोली असताना ओसऱ्यावर निजाक चाललो सगळा जा काय होता ना म्हातारे तुझ्यामुळे होता, तुझ्यामुळे. अगे तू एक काम कर, तुका सुने तुला पुळको असा ना ते का घेऊन जा खोलीत निजा, नाही तर जागा दिते का दुसरीकडे. बघ जरा बघ झिलाकडे त्याची काय अवस्था झाली ती. पण औषिकच काय पडलेलं नाही झिलाचा, तर मग मी काय करू बोला. मरा तिकडे. देवा, अरे आणखी काय काय बघूचा लागत काय माहित. पांडू, हे पांडू, राजा उठ, मी लय. पांडू कोण असा? तुम्ही असा? अरे माई बोलयता तुका, जा बघ आधी. आवाज नाही येता माईचो. अरे बघ खय असा ती, जा तिच्या जवळ. अरे ते माऊलीन खूप केला तुझ्यासाठी, जा बघ आधी. माईक बघतोय. माई 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 माई